शेतकरी आत्महत्या होत असताना कृषी मंत्री रमी खेळतायत। आमदार रोहित पवार यांच्याकडनं कोकाटेंचा एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आलाय। कोकाटेंचा रमी खेळत असतानाचा व्हिडिओ ट्विट करण्यात आला। आमदार रोहित पवारांनी ट्विट करत टीका केली। शेतकरी प्रश्नावरून रोहित पवारांनी चांगलंच खडसावलेलं आहे। दरम्यान या संदर्भात रोहित पवारांनी नेमकं म्हटलंय तरी काय आपण पाहूया। सत्तेतल्या राष्ट्रवादी गटाला भाजपला विचारल्याशिवाय काहीच करता येत नाही। म्हणूनच शेतीचे असंख्य प्रश्न प्रलंबित असताना राज्यात रोज 8 शेतकरी आत्महत्या करतायत। शेतकरी आत्महत्या करत असतानाही काही कामच नसल्यानं कृषी मंत्र्यांवर रमी खेळण्याची वेळ येत असावी असं आमदार रोहित पवारांनी म्हटलेलं आहे। रस्ता भरकटलेल्या या मंत्र्यांना आणि सरकारला पीक विमा कर्जमाफी करण्याची जाणीव होईल का असा थेट सवाल रोहित पवार उपस्थित करतायत। कभी गरीब किसानों की खेती पर भी आ जाओ ना महाराज ही आर्त हाक ऐकू येईल का? कधी शेतीवर या महाराज, खेळ थांबवा, कर्जमाफी द्या अशी विनंती देखील रोहित पवारांनी आपल्या या एक्सपोजच्या माध्यमातून केली आहे। त्या शेतकऱ्यांना भेटायला आमच्या कृषी मंत्र्यांना वेळ नाही। गेल्या काही काळातली कृषी मंत्र्यांची विधानं पहा। अशा कृषी मंत्र्यांना किंवा अशा आमदारांना कृषी मंत्रीपद देऊन सरकारने काय महाराष्ट्राला कोणतं असं योगदान दिलं आहे शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये? अमित शहा यांनी ज्या 4 मंत्र्यांना डच्चू देण्याचं सुचवलेलं आहे त्याच्यामध्ये त्यांचंही नाव आहे। अमित शहानी 4 ते 5 मंत्र्यांना वगळण्याच्या संदर्भातल्या सूचना मुख्यमंत्र्यांना केलेल्या आहेत। एकनाथ शिंदे यांनाही केलेल्या आहेत त्यांच्या मंत्र्यांसंदर्भात, आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जी काही नावं आहेत त्याच्यामध्ये संबंधित कृषी मंत्र्यांचं नाव असल्याची माझी पक्की माहिती आहे। कृषी मंत्र्याच्या सभागृहामध्ये रमी खेळताना दिसत आहे, म्हणजे यांना काही कामच उरलं नाही। मला वाटतं की भाजपवाल्यांनी यांना केवळ नावालाच मंत्री करून ठेवला आहे, किंवा हे यांना कुठला अधिकारच नाही असं असावं, आणि अधिकार असेल तर मग यांना करायची काही इच्छा नसेल। काय कुठे नेऊन ठेवला आहे महाराष्ट्र माझा? शेतकऱ्यांनो, तुमचं वाली हा सरकार नाही आणि यांना तुमच्याशी काही देणं घेणं राहिलेलं नाही। म्हणून शेतकऱ्यांना आवाहन करतोय की अशा खोटारड्या धोकेबाज सरकारला धडा शिकवा। महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाची सध्या जी अवस्था झाली आहे ती येड्याची जत्रा आणि पेड्याचा पाऊस म्हटल्यासारखी झाली आहे। मंत्री महोदयच ऑनलाईन रमी सर्कल सारखा खेळ खेळत असतील तर गंभीर आहे। अशी काय अपरिहार्यता असेल बरं अजितदादांची, शिंदेंची किंवा देवेंद्र फडणवीसांची की त्यांना अशा लोकांना उमेदवाऱ्या द्याव्या लागतात आणि निवडून आल्यावर अशा लोकांची मंत्रिपदावर वर्णी लावावी लागते। सभागृहात रम्मी खेळणं, शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करणं, किती असंवेदनशीलता ही आहे राज्य सरकारची हे स्पष्ट होत आहे। कारण हेच मंत्री जो विमा आहे, पीक विमा, याची 4 ट्रिगरच्या ऐवजी 1 ट्रिगर केलं, त्याच्यावर आम्ही सातत्यानं आवाज उठवला, परंतु या 1 ट्रिगरचं ते समर्थन करतात। आणि म्हणून अशा पद्धतीनं मंत्री सभागृहात रम्मी खेळतात मोबाईलवर। मला वाटतं ह्याच्या सारखी असंवेदनशीलता सरकारची कुठंच नाही। कृषी मंत्रीच रमी खेळताना मीटिंग करतंय, आणि काल विधानसभेत त्यांनी कर्जमाफीच्या बाबतीत समिती निगडित केली। शेतकऱ्यांच्या आत्महत्या होणार नाही याच्यासाठी काय उपाययोजना करू याच्यासाठी समिती गठीत करतंय। आणि आमचे कृषी मंत्री आता ही 8वी 9वी चूक असेल, यांच्याकडून काय अपेक्षा करायच्या? म्हणजे इकडे शेतकऱ्यांना सांगायचं आहे का तुम्ही दारू पिताय म्हणून लग्नात खर्च होते म्हणून तुमच्यावर कर्ज होतं, आणि आमचा कृषी मंत्री रमीत
गुंग असन तर मग शेतकऱ्याचं भलं काय होईल? त्याबद्दल मला काय माहिती नाही, पण रमी तर आता टीव्हीवर पण खेळलं ते आमिर खान काय खेळतो, तो अजून शाहरुख खान काय खेळतो, आमचं तर असं मी म्हणत नाही, परंतु रमी आता खेळला जातो. कृषी मंत्री पदाचा असं काम करण्याऐवजी आपल्याला माणिकराव कोकाटे हे रमी खेळताना दिसत आहेत. मला त्यात काहीच नवल नाही वाटत, कारण काही दिवसापूर्वी याच व्यक्तीने कृषी मंत्री पद म्हणजे ओसाड गावची पाटीलकी असं जेव्हा विधान केलं, त्यावरून स्पष्ट आहे की त्यांना शेतकऱ्यांच्या कुठल्याही कल्याणकारी योजनेत इंटरेस्ट नाही, त्यांच्यासाठी काम करण्यात इंटरेस्ट नाही, किंवा त्यांचा कुठेतरी उद्धार होईल याच्याकडे तर मुळीच लक्ष नाही. त्यामुळे त्यांनी आज रमी खेळली आहे, त्यात तर मला काहीच वेगळं वाटत नाही. पण खरं तर अशा मंत्र्यांची ना हकलपट्टी करण्यात यायला हवी. तर शेतकरी प्रश्नावरून रोहित पवारांनी खडसावलेला आहे. कृषी मंत्री यांचा हा रमी खेळतानाचा एक व्हिडिओ देखील त्यांनी पोस्ट केलेला आहे आणि काही सवाल देखील त्यांनी आपल्या एक्स पोस्टच्या माध्यमातून उपस्थित केलं आणि त्यानंतर ज्या राजकीय प्रतिक्रिया येत आहेत त्या सगळ्या देखील आपण पाहिलेल्या आहेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.